त्याच्यासाठी ज्याला किती आपल्या बागेत पुरी बाग हत्तीनं नष्ट करून टाकला. फुला बघतो तर फुलं नाही. मग काय केलो, त्या ज्ञानबाबाच्या वाडीत गेलो. तेथून हा कांद्याचा आणलो ना तुझ्यासाठी. तिकडे म्हणजे माझ्यासारखं अजून शिजा. पण काय रे तू कशाला आले? कशाला काय झालं? अगं याटो ना आलो. म्हणजे तू याटो चालवतोस की काय? अगं तसं नाही, हे हेलिकॉप्टर ना आलो. असं हेलिकॉप्टरने तोच ना आभाळामध्ये गडगड 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 करतो तोच ना. हा तोच तोच, म्हणून मला यायला उशीर झाला. पण कुल्लू तो तर खूप जोराजोराने पडतोय. मग उशीर लागला तुला यायला? अगं वेळ त्याचं काय झालं, काय? मी येत असताना अगं तो हेलिकॉप्टर आकाशात पंक्चर झाला. त्याला मी तिथंच ठेवलं आणि पॅराशूटनं मी खालती उतरलो. असं पॅराशूट तोच ना एवढा मोठा मुलगा आहे तो. तोच का नाही एवढा मुलाला आटे मस्त. मला ना हिच्या बाबतीत डाऊट जेवून राहिला. नाही आता शेवट्याची गोष्ट हो म्हणतो. काय रे कसला डाऊट? हे बघ मी मुलगीच आहे. मुलगीच आहे हा त्या बाबतीत नाही. कशा बाबतीत? अरे जिच्या 5-5 लोखंडाच्या फॅक्टऱ्या आहेत, तिला साधा हेलिकॉप्टर माहित नाही तर मग डाऊटवाली गोष्ट नाही का भाऊ? साधा पॅराशूट माहित नाही आणि त्या पॅराशूटला म्हणते फुगा. हा फुगा तुला म्हणतो पॅराशूट माहित नाही तर मग का माहित आहे बाबाजीचा टुल्लू. खरं सांगू तुझ्या प्रेमामध्ये मी एवढी वेडी झाली की काय सांगू. सॉरी ना मला ना कसंही काहीही सुचत नाही. एवढी बाई झालीस माझ्या प्रेमात. एवढी पागल झाली मी. नाही दिसत आहे तुझ्यावरून. आता माझे एकच लक्ष आहे. ते कोणतं? तुझ्याशी ना लवकरात लवकर लग्न करायचं. माझी पण तीच इच्छा आहे ना. आणि लग्न झालं की चालला परदेशात हनीमूनला. तिथे केवढं मोठं हनुमानाचं मंदिर आहे. पैताळलेली दिसत आहे मी. हनीमूनला हनुमानाचा मंदिर म्हणजे कसा कसा होईल. त्या पाय तर मी जीवदेवाची पायरी यांना पागल होऊन जाईल. जीव देशाचं मी लवकर रागी नाही आणू का? आपण का नाही काय? लग्न झालं हा की हनीमूनला जाऊ. आणि हनीमूनला कुठे जाऊ माहित आहे? कुठे जाऊ? मुंबईला नको, कुठं जायचं? गोव्याला नको, कुठं जायचं जंगलात? तू काय अगं जंगलात पण नाही जायचं. कुठे जायचे सांग? नको ती मुंबई, नको तो गोवा, नको ती मुंबई, नको तो गोवा, नको जडेरा, सही में चल जाओ
आणि सुशील मुलगी मिळाल्यानंतर आणि माझं स्वप्न ते साकार होत आहे आणि त्याच्यापेक्षा दुसरं सुख कोणतं? आणि तू म्हणतेस का मला विसरणार का ग विसरणार? कसं विसरणार तू तरी सांग. हे बघ फुल्लू, हे बघ आता ना मला जायला पाहिजे. वारे बोलू अरे खूप खूप ना मला भांडी कुणी कवडे. का म्हणली मी आणि भांडी? अरे 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 पोटी तसं नाही रे, मला म्हणायचं होतं. अरे माझ्याकडे ना खूप लोक नोकरी करतात. अरे त्याचं जेवण खावण हे सगळं बघावं लागते आणि मग त्यांची धुनी भांडी अरे त्या मोलकरीणला सांगायला लागते. असं म्हणायचं होतं मला. मी वेगळेच काहीतरी समजून गेलो होतो. बरं फुल्लू, आता भेटू हा उद्या ना. बरं येते मी. उद्या म्हणजे इथंच. बरं बाय. पण उद्या नक्की येशील ना? हो बाबा मी नक्की येणार. नाहीतर पाय काय पाय? काय चल सोबतच जाऊ. नाही मला तू उल्लू बनवशील. अरे बाबा नाही बनवत उल्लू. चल मग सोबतच जाऊ. चल राहुल कुठे शोधायचं याला? मला राहुल दिसला. कोण राहू? आम्ही काय इथं तबार चौकशा करून राहिलो? आम्हाला काही माहित नाही राहुल कुठं, हा कोण, तो कोण, जो आला तो आम्हालाच विचारणं सुरू केलं. आम्ही काय तुझ्या बाबाचे नौकर आहोत का? आम्ही बिझनेसमॅन आहोत का ग रुपाली? हो ना. व्हेरी व्हेरी नाईस बिझनेसमॅन. आणि आम्ही नेहमीच बिझी असतो. नाही हो तसं नाही. माफ करा मला. पण तो नंतर नेहमी याच बागेमध्ये यायचा. म्हणून अच्छा तो वेडा म्हणजे तो इथं येतो आणि एकटंच काय गाणं म्हणतो, एकटाच बडबडत राहतो, तो वेडा. त्याच्याबद्दल आम्हाला काय माहित नाही. खबरदार त्याला जर वेडा म्हटलं तर. तुमच्या सारखाच तो सुद्धा एक प्रेमवीर आहे. स्वतःच्या प्रेयसीच्या सुखासाठी त्याने स्वतःच्या प्रेमाचं बलिदान दिलं आणि त्याला तुम्ही वेडं म्हणता. हे बघा मॅडम, तुमचं मन दुखवणं हा आमचा हेतू नव्हता. तो आम्हाला नेहमी तिथं दिसत असतो. काय ग रुपाली दिसतो ना? पण आज मात्र दिसला नाही मॅडम. चल ग रुपू, सगळा मूड ऑफ करून टाकला. कुठच्या कुठं होता? चल हिल टॅपवर जेव्हा होता आपण. आता कुठं शोधायचं? एक तर सगळे चिंतित असतात आणि दिवसेंदिवस त्याचा वेळ पण वाढत चालले. प्रिया 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 अगं का ग असं केलंस प्रिया? का ग असं केलंस? अखेर मला विसरलीस प्रिया. पण प्रिया मी तुला नाही विसरू शकणार ग. अगं तुला मी जेव्हा विसरण्याचा प्रयत्न करतो ना तेवढ्याच तीव्रत येते. अगं तुझ्या स्मृती मला जागवतात ग प्रिया. अगं मला त्या वेडा पिसा करतात प्रिया. मला त्या वेडा पिसा करतात. प्रिया अगं पौर्णिमेच्या रात्री, अगं पौर्णिमेच्या रात्री मी त्या चंद्राला
प्रिया मला जाळायला सुरुवात केली ग, जाळायला सुरुवात केली. कारण माझ्या ओंजळीत सामावलेला प्रिया तो चंद्र नव्हता ग, चंद्र नव्हता. तो ग्रहण काळातील एक सूर्य होता. अगं तो मला चंद्रासारखाच भासत होता ग प्रिया, चंद्रासारखाच भासत होता. तो बघा माझा चंद्र, डोळ्यातील यसरू डोळ्यातील यसरू आणि उठावली
प्रिया मला तुला एकदा भेटायची इच्छा होते ग एकदा प्रिया मला तुझी खूप खूप आठवण येते ग काय ग तुला माझी आठवण येत नाही का ग सांग ना प्रिया तुला माझी आठवण येत अगं येत असेल पण तू सुद्धा माझ्या आठवणीमध्ये अगं रडत असतील ग प्रिया रडत असतील कोण प्रिया माझी प्रिया माझी प्रिया माझी प्रिया कुठं आहे ग माझी प्रिया घरी प्रिया आहे पैसे घरी प्रिया आहे का मी घरी येणार नाही तुझा तुझा मी माझे दुःख विसरण्यास जा पैसे तुझ्या तुझ्या अगं मला राहू दे इथं अगं इथंच मला असं घटून दे माझी प्रिया माझी प्रिया अरे इथे तिथे खूपच प्रिया झाली आहे राहुल तू मध्ये जायचं दीपक वैशू वैशू दीपक दीपक वैशू अरे मारा ना अरे मारा या बेड्याला अरे मारा रे आज मी तणाव मुक्त झालो एवढ्या साल्या विराटला अरे दाखवतोच त्याला हा विश्वजित काय चीज आहे साला हरामी अरे माझी बायको गाय ठेवायची भाषा करत होता साला असे तोंडावर पैसे फेकून मारतो साल्याच्या अरे मला या गुगलनाथ प्रेमनाथाला पैशाची गर्मी दाखवत होता साला हरामखोर अरे माझी बायको म्हणजे पैशाचं झाड आहे पैशाचं झाड
अरे हलवला पैसा की पडले बदा बदा. अरे देव करो आणि असेच पैसे येत राहू. वाव वाव प्रिया वाव. अगं प्रिया या बस इथे बस. कुठं आहेस तू? मला प्रेम नव्हतं एक नंबर बे. अरे हा तुझ्या एवढं प्रेम हा खिच जगलंय. खिच. की काय सांगताच येत नाही. प्रिया अरे अरे एवढी नटून करून कुठे निघाली? बघ प्रिया मी आज बहुत खुश आहे तिथे. आय लव यू आय लव यू. बे इकडं रे मेरे इकडं. इकडं या साईडला बस बस होती. आणि या तू समजते तेवढा वाईट नाही. अगं पण हे असं आरतीचा ताट घेऊन चालली कुठं? वडाच्या झाडाची पूजा करायला जाते. अच्छा पण मी काय म्हणते हा. माझं काय बोल बोल बोल. आज सगळ्या तुझ्या अटी मंजूर. आज तुम्ही कुठून चालले बिलकुल नाही. आणि दारू सुद्धा प्यायचं नाही. छे छे सोडली. अरे आजपासून दारू सोडली. वचन देवला हे वचन. बरं ठीक आहे. मी वाट बघतोय तुझी. मी कोट नाही करून मला आहे थंडी. बरं मी आता बसवलो. अरे कुठेच जाणार नाही. दारूला हात सुद्धा लावणार नाही. तू वचन देतो म्हटलं मी तुला. बरं ठीक आहे ये. खरंच अरे किती वाईट वागत होती हिच्यास. किती त्रास दिला हिला. अरे ती अरे माझ्यासाठी हे व्रत वैकल्य करते. एकाची अरे आता तरी बायकोसाठी सुधर. ठेवायला पाहिजे आणि ते युट्यूबवरचा कॉल पाहिजे. खरंच सुधर रे. चला आता इथंच वाट बघत बसलं पाहिजे. वाल्याचा मालनिक बेस्ट ऑफ लक न्यू लाईफ. अरे वाल्या होण्याचं नाव बघ. तुला काय करायचं आहे आणि तू इथं कशाला आला? तुला बोललो होतं ना मी की तुझे सगळे पैसे तुझ्या अड्ड्यावर देणार म्हणून. मग काय आलास इथं? हो रे पण धीरच धरण होत नाही ना म्हणून म्हटलं चला यावं. विनाकारण तुला त्रास नको ना. हे घेत चालले तुझे पैसे आणि निघून. आणि आता माहित आहे का अरे तुझ्यासारखे चेपण नोकर ठेव. तुझी इच्छा असेल तर बोल. तुझी काय हो का? हा? अच्छा म्हणजे सासऱ्याने तिला वाटते. अबे सासरा देव ना तर तुझा बाप देव. तुला त्याच्याशी काय बदल? जे बरोबर आहे ना. तुझ्या सासरा तुला पैसे देईलच. तू मागशील तेवढं देईल. हा अरे पौर्णिमेच्या चंद्रावर जो डाग आहे ना तो डाग दिसावे नाही म्हणून. स्पष्ट बोल काय ते. अरे बाबा डबल नाही. अरे होरे स्पष्ट बोलतोय. राम गंगा मैली हो गई रे. गंगा तो पहले से मैली हो गई. काय म्हणायचे तुला? स्पष्ट बोल आणि निघायचे तू. हे विश्वजी. मी असं ऐकलंय तुझ्या बायकोचं लग्नाआधी कोणाशी तरी प्रेम संबंध होतोय म्हणून. आणि लग्नाच्या दिवशी ती पडून पण जाणार होती. शांत हो, ऐकून तर घे. अरे माझ्यावर कशाला घेतो? अरे या गावात सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून तर तुझ्या सासऱ्याने तुझ्या लग्न ताबडतोब लावून दिलं तुझ्या. अरे अरे मी तर हिची चिंता काय हिची चिंता.
म्हणून हे तुला सगळं काही सांगतोय. नाहीतर माझे काय गावात चर्चा करतात रे, म्हणून बरं वाटत नाही. कदाचित तुला खोटं म्हणून ती राहुलला तर भेटायला गेली नसेल. होय, माझ्या पण कानावर आले, पण मी दुर्लक्ष केलं. विराट मला नाव सांगते हरामखोराचं, जाणून टाकीन साल्याच्या पुऱ्या खानदानीला. तुला होय, त्याचे नाव आहे राहुल राहुल परांजपे. हे नाव नको त्या हरामखोराचं. अरे मला असं वाटतंय की माझ्या कानात कुणीतरी तप्त शिशाचं रस ओततंय. अरे काय माहित, कित्येक रात्री रंगवल्या असते तुझ्या बायकोला त्या राहुलच्या भाऊ. खबरदार, माझ्या मस्तकाच्या टिकऱ्या टिकऱ्या उडत आहेत आता. पुन्हा नाव घेऊ त्या विराटचं. नको ऐकू हे भयानक सत्य. अरे मला हे सहन होतंय. माझ्या उंगलीत पडलेलं फूल, अरे ज्याच्या सुगंधाने पुलकित झालो, बेहोश झालो, ते फूल माझ्या आधी कुणीच कुचकारून टाकलंय. आणि मी वेड्यासारखं त्याला सऱ्या लावून बसलोय. अरे माझी मलाच पुन्हा वाटतंय. राहुल राहुल प्रिया, अरे नाही शोधलं तुम्हाला. सम्या समीर डोकं शांत करा, डोकं शांत करा. किती वाजलं? दोन वाजून 31 मिनिट. राहुल प्रिया, नाही सोडणार मी तुम्हाला. आलोच मी, नाही सोडणार. ताज्या आणि स्वच्छ धारेच्या दुधात एक जर मिठाचा खडा पडला ना, दूध फाटायला किती वेळ लागत नाही. तसंच काही जमी या विश्वजितचं करून टाकलं. विश्वजित, तुला तळपणाला लावून त्या बायको शिकार मीच करणार. आणि ती वेळ अगदी जवळ आली आहे. ती अगदी वेळ जवळच आली आहे. चला, आपल्याला नुकताच विश्वजित बाहेर गेलाय आणि प्रिया येईल तेवढ्या. आपण आता शिकार करण्यात लपून बसलंच पाहिजे. विश्वजीत, अहो विश्वजीत, बाहेर या. विश्वजीत, अहो बाहेर या, प्रसाद घ्या. विश्वजीत, अहो कुठे आहात? नाही तर मी यांना स्पष्ट बजावलं होतं की बाहेर जायचे नाही म्हणून. आजच्या दिवशी तरी पाळायचं होतं ना. काय करतात तुम्ही? आणि विश्वजित कुठे? माझी वाट कशासाठी? विश्वजित कुठे? विश्वजित, विश्वजित, तो घरी नाही, बाहेर
आणि हे बघ तो भरपूर दारू पिऊन येणार आहे. असं होऊ शकत नाही. त्यांनी मला वचन दिले की ते आज पिऊन येणार नाही म्हणून. तू खोटं बोलतोयस. हळू बोल. तुला ज्या दिवसापासून बघितलं ना त्या दिवसापासून अगदी तू माझ्या डोळ्यात भरली आहे. बाहेर निघा तुम्ही इथून. बाहेर निघा म्हणते ना. एक दिवसापासून मी तुझ्या पाडतीवर आहे पाडतीवर आणि ती वेळ आज आली आहे. माणसा काय बोलतेस? लाज तरी वाटते का तुला? चल निघून तू मला मारलीस या वेळेसाठी मला मारलीस पण लक्षात ठेवा लोकांनाही सोडणार नाही सोडणार. जा इथून. होय जातोय. लक्षात ठेव. जमियात ये. No es un muchacho. असली जा नकली चोर आहे नकली चोर काही नकली चोर ज्या ज्या वेळेत तसंच केला होते ना ते त्या वेळेस लस केव्हा पे त्यावेळेस नाही ही काय अवस्था करून घेतलीस तू? काय का केलं ते या बोलले रंग साकार अगं मी तर एकदम ठणठणीत आहे. खरं तर प्रिया तूच बदललीस गं. बघ ना, तुझ्या कपाळावरती कलम होता. अगं हे गळ्यातलं मंगळसूत्र. आणि प्रिया, बे थांब क्या काय गं? पूर्वीपेक्षा तू थोडी बारीक झालीस का? प्रिया, तू थोडी बारीक झाली. तुला खूप लागलं का रे? हे काय? तुझ्या ओठातून रक्त येतंय. थांब प्रिया, दूर हो प्रिया, दूर हो. अगं माझ्या शरीराला साधा स्पर्श सुद्धा करण्याचा देखील अगं मला रखरखलेल्या दहाकलेल्या मार्गावर सोडून अगं इथं तू शिखर साधण्याचा प्रिया, तुला मी खूप विसरण्याचा प्रयत्न केला गं. नाही नाही प्रिया, नाही विसरू शकतो मी तुला. अगं तुझा चेहरा एकदा परत डोळे भरून बघावंसं वाटतं ग प्रिया. पुन्हा पुन्हा बघावंसं वाटतंय. अगं तुझ्या घरासमोर रोज चक्रा मारत बसतो ग मी, चक्रा मारत बसतो. अगं इथून दिसतील असा पाहत असतो ग. पण नाही नाही प्रिया, तू
कधीच मला दिसत नाही ग. आणि मग तुझ्या विर्यानं मग येतो थांब कसा अंग संप अगं वेड्यासारखा निघून जा. मुद्दाम दिसायचं नाही. इतकं बारे जानता मनातल्या मनात दबून माझं लग्न झालंय. दुसऱ्याची वडाच्या झाडाची पूजा करायला गेले होते आज. काय प्रिया आज मटण होती. अगं नक्की मग पुढच्या जन्मी मलाच नवरा म्हणून मागली असेल. अगं माझी निवड केली असेल ना तू. ते मी नाही सांगू शकणार. सांग प्रिया सांग. पण विश्वजितच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायला गेले. एकदा स्त्रीचं लग्न झालं ना की तिचा पतीच तिच्या परमेश्वर असतो, तिचं सर्वस्व असतं. त्याचीच पूजा करायची असते तिने. या काळा मनाने बांधल्या गेल्या असतात स्त्रिया. तिच्या इच्छा, तिच्या आकांक्षा, होय तिच्या भावभावना. वरून दोघे सेलक उतरायले इथून. एक एक खतम एक एक अंक झाल्यावर तो इथून जाते. मग अशी गेला कोणाला कधी मग अशी नाही गेला काय समोरच्या रस्त्यावरती मला विसरू नकोस. तोय ना आपला पाहू जाते अगं मला कळतात की तुझ्या सीधा पाय धरावचा तो नाही पाय पकडावचा यायचं ना यायचं कुत्रा सावस्तरी आलेल्या एका वादळात करतो असं करतो खिसतो अगं उद्ध्वस्त झाले का आपले पूर्ण स्वप्न अगं ते स्वप्नातील घर त्यातील ते राजा राणी आणि त्या घरकुलावणी गोळच आज मी त्या वडाच्या झाडाची पूजा करणार ग. आणि पुढच्या जन्मी मी तुलाच आपली पत्नी मागणार ग. येतोय ग काळजी घे प्रिया काळजी घे येतोय. राहू. नको नको ग नको उशीर आपले रक्त काय राहू, खूप रात्र आहे रे तुला. काय चाले चालले का साली झालाय. अरे लाजऱ्या होतं तुला. अरे माझ्याच घरात माझ्या हजेरीमध्ये या परदुसराचे चुंबर घेतानी तुला लाजरे होतं. तुम्ही अरे जे मला प्रत्यक्ष दिसतंय तेच बोलतोय मी. आजपर्यंत फक्त ऐकून होतोय पण आज प्रत्यक्ष बघितलंय. तुम्ही आरोप करताय माझ्यावर. तुम्ही जे बघितलं ते खरं नाहीये. तुमच्या मित्राने माझी अब्रू लुटण्याचा प्रयत्न केलाच. आज जर हा वेळेवर आला नसता तर तुमची प्रिया आज अपवित्र झाली असती. खोटं बोलतेस. स्वतःचा व्यभिचार लपवण्यासाठी माझ्या मित्रांना बदनाम करतस. अरे माझे मित्र तर फार सज्जन आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. मी कसं समजावं तुम्हाला? असं अविचाराने नका होऊ. विश्वास. अरे माझ्या डोळ्यांनी बघितलं ते काय होतं. डोळ्यात डोळे घालून काय रासलीला खेळत होतं की काय. हा? हे बघा विश्वासित जो गैरसमज करून घेऊ नका हो. गैरसमज करून प्रिया ही माझ्या ओठाची रक्त पुसत होती हो. असा म्हणजे तुझे हात काय असे तुटले होते की काय. हा? की माझी बायको तुझ्या होटाची रक्त पुसत होती.
ते स्वतःच्या ओटाने हा? आणि काय रे तूच राहलास ना हा? या गावामध्ये चर्चा आहे तुमची दोघांची, तुमच्या संबंधाची. माझ्यावर एकदा विश्वास ठेवा. जेव्हापासून माझ्या घरात तुमच्या नावाचं मंगळसूत्र आलं ना, तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुलाचा विचारही केला नाही मी कधी. अरे कुणाचे खरे मांडू, तुमचे की या गावातील लोकांचे हा? आणि आज प्रत्यक्ष बघितलं ते काय होतं हे बघ, ते सगळं जाऊ दे. तुझा आणि याचा काहीच संबंध नाही ना, ठीक आहे. मग हे घे, हे पायातली चप्पल घे आणि याला आपल्या घरातून हाकलून जा. मार याला चपल्याला माझ्या समोर कुत्र्यासारखा हाकलून टाकायला घरातून आमच्या. ओके? तुझ्या यशाशी काही संबंध आहे ना, तर काढ याला, काढ याची वरात. काय बघतेस? काढ त्याला घराच्या बाहेर. तुझा माझा काहीही संबंध नाही. तुझा माझा काहीही संबंध नाही. यापुढे मला कधीच भेटू नको. मला माफ कर राहुल. मला माफ वारे माझ्या जीवनाचा देव मांडला, वारे माझ्या जीवनाचा देव मांडला. कार्य पांडुरंग कार्य पांडुरंग कार्य वारे माझ्या जीवनाचा देव मांडला, वारे माझ्या जीवनाचा देव मांडला. बलिदान देवाचा, बलिदान मार ना ग मला मार. आता ही घे चप्पल मला मार. मार. अगं मार. ही घे चप्पल मला मार. अगं तू कशाला रडतेस ग? अगं हसताना बोल ना. अगं आनंदाने हा आज खऱ्या अर्थानं अगं तुझ्या आयुष्यातून आज मी खऱ्या अर्थाने निघून जाणार ग. बे उद्या जाऊन विसरून दुःख यातना, विसरून दुःख यातना,